स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज काय बनवा म्हटलं तर चला तर छोले पुरी बनवूयात. पहा इथे मी छोले भिजवायला ठेवले होते आणि अशा प्रकारे छान भिजलेले आहे. तर मी कुकरमध्ये ठेवते आणि त्यामध्ये मी ते बीटचा तुकडा, टोमॅटोचे तुकडे कट करून घेतले, असे आलू पण कट करून घेतला, कांदा कट करून घेतला आणि त्यामध्ये थोडे ते मी खडे मसाले टाकून घेतले. अशा प्रकारे टाकून त्यामध्ये नंतर मी ते हळद ॲड करते, थोडं मीठ ॲड करते आणि थोडं तेल ॲड करायचं आणि पुन्हा कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्टे होईपर्यंत मंद आचेवरती शिजवायला ठेवायचं. पहा अशा प्रकारे आपले इथे शिजून तयार आहे छोले. नंतर याला छान अशा प्रकारे मी मॅश करून घेतलं. नंतर मी कढईत तेल गरम करायला ठेवलं. नंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा आणि अशा प्रकारे भरपूर लसूण ठेचून घेतला होता तो टाकला आणि छान अशा प्रकारे लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा. मी इथे छोले मसाला छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतला. नंतर मी इथे कढईमध्ये टाकून घ्यायचा. नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि थोडं मी ते लाल खोबरं घेतलेलं आहे. अशा प्रकारे छान टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये ते छोले ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे छोले नक्की ट्राय करा. त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि कोथिंबीर ॲड करायची. अशा प्रकारे छान आपले ते छोले बनवून तयार आहेत. मी अगोदरच पुरी बनवून घेतलेली होती. तुम्ही अशा प्रकारे छोले नक्की ट्राय करा. खायला एकदम टेस्टी आणि बनवायला सोपे. भेटूयात पुन्हा असेच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.